ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. म्हणणं काय आहे बाबा पालखीबद्दल आणि पालखीमध्ये काय सुधारणा पाहिजेत, पालखी आल्यानंतर महापालिकेकडनं काय अपेक्षा आहेत, अजून काही करायच्या त्या त्याने आमच्याकडनं घेतल्या. त्यातली प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलं पाणीगिरणीच्या इथली जे स्वागत होतं तिथली गर्दीचं नियंत्रण व्हावं आणि सगळ्यांना तिचं दर्शन नीट मिळावं आणि जे पूजा करतात किंवा जे स्वागत करतात त्यांना ते स्वागत नीट करता यावं. महाराज असं करा की किती तारखेला श्री गजानन महाराज शेगाव संस्थान सोलापूर पालखी सोहळा हा दिनांक 18 वार शुक्रवारपासून आपल्या पाणीगिरणीच्या येथील स्वागताने सुरू होतो. नंतर दुपारचे भोजन त्यांचे वारकऱ्यांचे प्रभाकर महाराज मंदिर येथे होते. नंतर सायंकाळचा मुक्काम कुचन येथे म्हणजे दिनांक 18 रोजी मुक्काम पालखीचा कुचन येथे आहे आणि नंतरचा 19 तारखेला सकाळी ती कुचनहून ती उपलब्ध मंगल कार्यालयाकडे यायला लागते. उपलब्ध मंगल कार्यालयात दिनांक 19ला मुक्काम आहे त्यांचा आणि त्याचं मार्गक्रमण म्हटलं तर कुचन हायस्कूल, सिव्हिल हॉस्पिटल, जगदंबा चौक, राम मंदिर, लष्कर, नंतर 7 रस्ता आणि उपलब्ध असं त्याचं मार्गक्रमण आहे. आणि दिनांक 20 तारखेचं म्हणजे 19 तारखेला मुक्काम होऊन झाल्यानंतर 20 तारखेला सकाळी 6 वाजता उपलब्धमधनं पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. नेहमीप्रमाणे पालखी ही रामलाल चौकापर्यंत नेहमीच्याच मार्गाने येणार आहे. सांगायचं इथं मुद्दा म्हणून असं आहे की रामलाल चौकातील रेल्वे ब्रिज पडल्यामुळे रामलाल चौकानंतर ती पालखी रेल्वे स्टेशन नंतर मोदी पोलीस चौकी रेल्वे ब्रिज खालून रामवाडी हॉस्पिटल नंतर ह्याचं नागोबा ह्याचं मंदिर आहे, नागोबा मंदिर आहे, नंतर लक्ष्मी विष्णू चाळ, नंतर मर्याई चौक असं त्याच्या पुढे जो नेहमीचाच त्यांचा मार्गक्रमण आहे. मधला मार्गक्रमण त्यांचा थोडा वाढीव झालेला आहे पूल पडल्यामुळे आणि त्याच्यामुळं लक्ष्मी विष्णूचा किंवा मर्याई चौकातील अलीकडील लोकांना ह्या पालखीचा लाभ मिळणार आहे, दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तर तेथील भक्तांनाही मला विनंती करायची आहे की त्यांनी त्यांचं भव्य रीतीनं स्वागत करावं. रांगोळ्या म्हणा हे करून असं वेगळ्या त्यांच्या पद्धतीने जे करता येईल त्यांना भक्तांना त्या पालखीचं स्वागत करता येईल. कारण ही पहिलीच वेळ आहे आणि तो अलभ्य लाभ आहे असं मला वाटतं त्यांच्या दृष्टीनं की महाराज त्यांच्या भेटीला त्यांच्या अगदी रस्त्यावरून असे मार्गक्रमण करत आहेत. तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि दर्शनाचा पण लाभ घ्यावा, पालखीचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत.